अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थसिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला आहे का जेव्हा आयुष्य अंधारात बुडाल्यासारखं वाटतं, सगळे मार्ग बंद होतात आणि मन एकदम हरवलेलं वाटतं. अशा क्षणी देवाने जर हात पुढे केला तर तोच हात आपल्याला आयुष्यभरासाठी बदलून टाकतो. ही कथा आहे एका साध्या भक्ताची, ज्याला स्वामी समर्थांनी स्वतः दर्शन दिलं, अगदी जागेपणी, आणि त्या क्षणाने त्यांचं आयुष्य कायमचं बदललं. आदित्य नावाचा तरुण पुण्यात नोकरी करत होता. आई वडील गावात मिळेल ती कामं करत होते. आयुष्य त्यांचं ताणाने भरलेलं होतं. एक दिवस सगळं काही संपलं, सगळं कोसळलं. नोकरी गेली, पैशांची कमतरता भासली आणि त्याची आई अचानक गंभीर आजारी पडली. त्याने आईचे रिपोर्ट काढले, पण रिपोर्टही खूप गंभीर होते. तो रात्रभर झोपलाच नाही. शेवटी पहाटे मंदिरात गेला, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला आणि अश्रूंनी डोळे भरून आले. तो स्वामींना म्हणाला, स्वामी, खरंच तुम्ही आहात का? मला काही उरत नाही आहे, मला काही कळत नाही आहे, काहीच समजत नाही आहे. त्या क्षणी त्या शांत मंदिरात मेणबत्ती हलकी डोलली. जणू वाऱ्याने नव्हे तर कुणीतरी श्वास घेतल्यासारखी, आणि फोटोतील स्वामींचे डोळे चमकले. आदित्य घाबरला. त्याचं हृदय जोराने धडकत होतं. तो मागे वळला, पण मागे कुणीच नव्हतं. फक्त मंद वारा आणि घंटानादाचा हलका स्वर त्याच्या कानात गुंजला. त्याच्या कानात शब्द आले, भिवू नकोस, तुझ्या आईची सेवा कर, मी तुझ्या सोबत आहे. त्याने डोळे पुसले आणि घरी धावला. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी आईचा रिपोर्ट बघून सांगितलं, हे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे. तिची तब्येत एकदम सुधारली. त्या रात्री आदित्य झोपला, पण झोप आणि स्वप्न यांच्या मधोमध त्याला दृश्य दिसलं. स्वामी समर्थ पिवळ्या वस्त्रात बसलेले, चेहऱ्यावर तेज, डोळ्यात करुणा आणि हात आशीर्वादासाठी पुढे केलेले. नामस्मरण कर, बाकी सगळं मी पाहीन. त्या शब्दांनी संपूर्ण अंग शहारलं. सकाळी उठल्यावर घरभर चंदनाचा मंद सुगंध होता. फोटोच्या बाजूला एक छोटासा बिबट्याच्या पावलांसारखा ठसा दिसला, पण तो कुणी ठेवलेला नव्हता, पण तो होता. आदित्य थक्क झाला. तेव्हापासून तो दररोज सकाळी नामजप करायला लागला. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागलं. नवीन नोकरी मिळाली, आई पूर्ण बरी झाली आणि घरात पुन्हा आनंददायी वातावरण आलं. एक दिवस तो दिंडोरीच्या मंदिरात गेला. गर्दी होती, पण मन शांत होतं. तो स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि म्हणाला, धन्यवाद स्वामी, माझं आयुष्य बदललं. त्या क्षणी त्याच्या खांद्यावर कुणीतरी हलकं थोपटलं. तो वळला, पण तेथे कुणीच नव्हतं. फक्त मंद वारा आणि घंटानादाचा आवाज होता. त्याने वर पाहिले. भिंतीवर लिहिलेलं होतं, विश्वास ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्या क्षणानंतर आदित्यला एक गोष्ट समजली, स्वामींची लीला दिसत नाही, ती अनुभवली जाते. स्वामी काही मागणाऱ्यांना नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांना उत्तर देतात. आजही तो दररोज नामजप करतो, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, असा त्याचा नेहमीच विश्वास कायम आहे. आणि खरंच
जेथे विश्वास असतो तेथे स्वामी प्रकट होतातच होतात. जर तुमच्याही आयुष्यात संकट आहे तर फक्त डोळे मिटून म्हणा, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमचं ऐकणारच. ते दिसत नाही पण ते असतात. तुमच्या प्रत्येक श्वासात असतात, तुमच्या प्रत्येक निर्णयात असतात, तुमच्या प्रत्येक पावलात स्वामी असतात. आणि ह्या अनुभवावरून हम गया नहीं, जिंदा है याची प्रचिती आली. तर मंडळी, हा अनुभव आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. आणि त्याचबरोबर जर तुम्हालाही खूप सुंदर सुंदर अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा.